नमस्कार, आर किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज गाजराची खीर बनवणार आहे. तर यासाठी तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ धुवून भिजत घालायचेत. तर खीर बनवण्याच्या आधी 1 तासानं आधी तांदूळ भिजत घालायचेत. तर मी 4 चमचे तांदूळ घेतलेले आहेत. तर एकदा धुवून याला झाकून ठेवायचे. गाजर घेतलेला आहे धुवून. तर वरचं साल काढून खिसून घ्यायचे. तर देठ काढून देठाच्या बाजूकडून खिसून घ्यायचे. तर खिसणी मी बारकी वापरणार आहे. तर खिरीमध्ये एकदम छान असं मऊसूद गाजराचा खिस होतो, त्यासाठी मी बारकी खिसणी वापरत आहे. तर गाजरं खिसून झालेले आहे. ते एका वाटीमध्ये काढून घ्यायचे. तर एकदम बारीक असा खिस झालेला आहे. अशाच पद्धतीचा खिस खिरीला एकदम छान खीर होते. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तांदूळ घेतलेले आहेत भिजत घातलेले आणि वाटून घ्यायचे. थोडं थोडं दूध घालून वाटून घ्यायचे. तर मी तर अर्धा लिटर दुधाची खीर बनवणार आहे. तर एकदम छान असं रवाळ वाटून झालेलं आहे. 1 चमचा तूप टाकायचे कढईमध्ये. तूप वितळल्यावर याच्यामध्ये काजू बदामचे काप टाकायचे आणि भाजून घ्यायचे. तर काजू बदाम भाजल्यावर याच्यामध्ये गाजराचा खीस टाकायचा आहे आणि खीस पण चांगला भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये. तर अर्धा लिटर दूध याच्यामध्ये टाकलेलं आहे मी. तर आता चांगलं दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे खीस आणि तांदळाची पेस्ट पण याच्यामध्ये टाकून घ्यायची. तर सर्वच पेस्ट मी ह्याच्यामध्ये टाकलेली आहे. तर आता मध्यम गॅसवर एकदम छान असं शिजवून घ्यायचं आहे खीर. एकदम घट्ट अशी खीर तयार झालेली आहे, बघू शकता. तर थोडंसं मीठ टाकायचे चवीनुसार आणि अर्धी वाटी साखर टाकलेली आहे मी. साखर आवडीनुसार कमी जास्त करता येते. मीठ टाकलेलं आहे थोडंसं चवीनुसार. विलायची पावडर टाकायचे आणि गॅस बंद केलेला आहे. बघू शकता एकदम छान अशी खीर तयार झालेली आहे. खायला पण एकदम चवदार लागते ही खीर. तर माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.